गेल्या वर्षभरापासून राहाता तालुक्यातल्या वाकडी ममदापूर शिवारामध्ये पवार वस्तीनजीक गट नंबर 391 नामे गोरक्षनाथ यादव कळमकर यांच्या शेतासह परिसरात बिबट्याचा त्रास स्थानिक शेतकरी सहन करत होते। वनाधिकारी यांच्या वतीनं वारंवार पिंजरा लावून देखील बिबट्या पिंजऱ्यामध्ये येत नव्हता। दरम्यानच्या काळात बिबट्यानं परिसरातील कित्येक कुत्रे आणि शेळ्या फस्त केल्या होत्या। जवळच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असल्यानं पालकांमध्ये यामुळे चिंतेचं वातावरण होतं। अखेर सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान वनविभाग अधिकारी आणि स्थानिक नागरिक यांच्या मदतीनं बिबट्या जेरबंद करण्यात यश आलंय। बिबट्याला पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी होती। बिबट्या जेरबंद झाल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला। अजूनही 2 ते 3 बिबटे परिसरात असल्याची माहिती स्थानिक शेतकऱ्यांकडून मिळत असून या परिसरामध्ये बिबट्यासह रानडुकरांचा देखील उपद्रव आहे। शेतकऱ्यांची उभे पिकं रानडुकरं फस्त करत आहेत। यावर वन विभागानं सहकार्य करावं अशी अपेक्षा शेतकरी करत असून स्थानिक शेतकरी हनुमंत गर्दे यांनी याविषयी अधिक सांगितलंय। इकडे वरती कॅनलच्या वर तळ्यामध्ये गोरख यादव कळमकर, चांगदेव यादव कळमकर यांच्या शेतामध्ये आणि शेजारी तरकाशी यांचा ऊसाचा प्लॉट आहे। इथं एक मादी, पिल्ल, नर असे 4 वाघ इथं फिरतात आणि बिबटे हे फिरतात आणि इथं शेळ्या, कुत्री भरपूर तिने मारलेले आहे। त्याच्याकरता वारंवार आम्ही अधिकाऱ्यांना सांगून पिंजऱ्याची मागणी केली होती। तिने दिला पिंजरा आम्हाला। 3 दिवसापूर्वी इथं पिंजरा लावला होता। त्या पिंजऱ्यामध्ये एक बिबट्या त्याच्यामध्ये जेरबंद झालेला आहे आणि अजून 2-3 आहे, बारीक पिल्ल आहे काही। त्यानंतर रानडुकराचं प्रमाण वाढलेलं आहे इथं भरपूर। न्यूज रिपोर्टर युनुस इनामदार, एस्तान मीडिया, श्रीरामपूर।